अमेरिकेने ठिणगी टाकली आणि युद्ध पेटलं। पण इराण इस्रायलमधील या युद्धाचे परिणाम आता जगावर उमटू लागले। फक्त परिणामच नाही तर जगातील अनेक देश आर्थिकरित्या बर्बाद होऊ लागले। त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तेलाच्या वाढलेल्या किमती। तेलाच्या किमती भयंकर वाढणार असल्याच्या धास्तीनं अनेक देशांची इकॉनॉमी कोसळते। भारताला तर याचा सर्वात मोठा फटका बसतोय। इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचं वातावरण आहे। या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होत असून भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करणाऱ्या देशासमोर महागाईचं मोठं संकट उभं राहिलंय। सर्वसामान्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर गगनाला भिडणार का? तर त्याचं उत्तर हे हो असं आहे। कारण भारतात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे 85% तेल आयात केलं जातं। इराण इस्रायल संघर्षाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे। युद्धाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल $116चा टप्पा ओलांडला होता। जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं किंवा इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली तर तेलाचे भाव प्रति बॅरल आणखी वाढू शकतात। 2014 नंतरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे। कच्चं तेल महागलंय, मग भारतावर संकट काय आहे नेमकं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ब्रेंट क्रूड ऑइल मध्ये 23%हून अधिक वाढ झाली आहे। ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $109 पार गेले। 6 दिवसात ब्रेंट क्रूड ऑइल मध्ये 60%ची वाढ झाली आहे। WTI क्रूड ही 25%नी वाढलाय। WTI क्रूड ही प्रति बॅरल $119 पार गेले। WTI क्रूड मध्ये एका आठवड्यात 35%ची वाढ झाली आहे। 1983 नंतर ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ असल्याचं पाहायला मिळतंय। कच्च्या तेलाच्या किमतीत 1990 नंतरची ही वाढ झाली आहे। युद्धाच्या काळात एकूण 141%ची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तर कोरोना काळात फक्त 60% वाढ झालेली होती। तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल वाढ झाल्यास भारतात पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर किमतीत मोठी वाढ होऊ शकते। मात्र सध्या केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतायत। सध्या देशांतर्गत दर स्थिर आहेत, परंतु ही शांतता किती काळ टिकेल हे युद्धाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे। आज नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार तेलाचा भडका भारताला मोठा फटका देऊ शकेल। केवळ इंधनच नव्हे तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवरही या युद्धाचं सावट आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे। भारत मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेनकडून तर पाम तेल इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आयात करतं। आखाती देशांमधील युद्धामुळे सागरी वाहतुकीचे मार्ग सध्या धोक्यात आलेले आहेत। युद्धाच्या भीतीमुळे जहाजांचे विमादर, मालवाहतूक खर्च वाढलेत आणि याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर होतोय। किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव प्रति लिटर 10 ते 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मार्च 2026च्या सुरुवातीलाच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली। दिल्लीत घरगुती सिलेंडर आता 900 रुपयांच्या पार गेलाय। आखाती देशातून होणारी नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाली तर भविष्यात गॅसच्या किमतीत आणखी वाढ होण्याची भीती आहे। इंधन महागल्याचा परिणाम माल वाहतुकीवर होतो, ज्यामुळे भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत आपोआप वाढ होते। युद्धजन्य परिस्थिती असली तरी भारताने काही खबरदारीचे उपाय योजले आहेत। भारताने जमिनीखाली मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा करून ठेवलाय, जो आपत्कालीन परिस्थितीत सुमारे 9 ते 10 दिवस पुरू शकतो। याशिवाय तेल कंपन्यांकडे 65 दिवसांचा साठा उपलब्ध आहे। सौदी अरेबिया आणि इराणवर अवलंबून न राहता भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत आहे। मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून केवळ 30 दिवस तेल खरेदीची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे आता भारतात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। यावरून भारताच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका होतीये। युद्धाच्या सावटाखाली गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली। यामुळे सोन्याच्या किमतीही 1,65,000चा ऐतिहासिक टप्पा ओलांडतायत। दुसरीकडे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळते। परदेशी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेतायत। सध्या तरी भारत सरकार दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र इस्रायलनं इराणच्या तेल प्रकल्पावर आणखी हल्ले केल्यास जागतिक बाजारपेठेत ऑइल शॉक बसू शकतो। अशा स्थितीत एप्रिल-मे 2030 पर्यंत भारतात इंधन आणि तेलाचे दर नव्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही। आधीच महागाईनं भारतीयांचं कंबर मोडलंय, त्यात आता युद्धाची झळ बसत असल्यानं भारतात शेतमाल आणि इतर निर्यात परदेशात पोहोचत नाहीये। त्यामुळे अनेकांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय। त्यातच 2 दिवसांपूर्वी भारतात गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात भडकल्यात। त्यानंतर अनेकांचं बजेट कोलमडलंय। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यातच आता जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे अत्यंत कटू परिणाम होतील, ज्यातून बाहेर निघणं भारतीयांसाठी अजिबात सोपं नसेल।